अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलत असतात, आवाज उठवत असतात, अनेक प्रकरणात जे आहेत त्या स्पष्टपणे जे आहे ते मैदानात सुद्धा उतरतात। परंतु जिथं अंधश्रद्धा किंवा जिथं हा जो अशोक खरात आहे तो कशा पद्धतीने विकृत आहे हे कदाचित त्यावेळेला त्यांना माहित होतं का नाही माहित नाही, परंतु आता जेव्हा माहित झालं त्यावेळेला नीलम गोरेंनी आवाज का उठवला नाही? त्या विधान परिषदेत उपसभापती आहेत, मग तुम्ही तो मुद्दा मांडायला कुठल्या आमदारांना का सांगितला नाही? आज तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमच्या पक्षातल्या सत्ताधारी आमदारांना विधान परिषदेत जे आहे ते हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं, किंवा नीलमताई गोरेंनी मुख्यमंत्र्यांना जी आहे ती तक्रार निवेदन देणं गरजेचं होतं। मग आता नीलमताई तिथं फक्त हात दाखवायला जात होत्या का अशोक खरात ज्या पूजा करायचा, ज्या पद्धतीनं एखाद्याला जे आहे ते मंत्रीपद मिळावं किंवा आमदारकी मिळावं म्हणून काही अघोरी कृत्य करायचा, त्या संदर्भात त्यांनी ते विधी केलेत का नाही याची मला माहित नाही, परंतु मंत्रीपद मिळण्यासाठी आणि आमदारकी मिळण्यासाठी मात्र त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या। रुपाली चाकणकरांचे अनेक व्हिडिओ बाहेर आले, अनेक फोटो बाहेर आले, त्यांनी ज्या पद्धतीने एका पत्रकारावर दबाव टाकला, त्या पत्रकाराने जे आहे ते SITला स्टेटमेंट दिलं आणि असे अनेक पुरावे मिळाल्यामुळं अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी झाली होणार आहे, त्यांना समन्स येणार आहे। परंतु मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत। असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे। त्या संदर्भात काही भेटायला आलेल्या व्यक्तीने सांगितलं का? आणि जो त्यांच्यासोबत व्यक्ती होता त्या व्यक्तीचा आणि अशोक खरातचा किंवा नीलम गोरेंशी संपर्क काय आहे, संबंध काय? अशोक खरातच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर अनेक मंत्री म्हणजे दीपक केसरकरांचंही नाव येतंय किंवा अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं नाव येतंय, परंतु नीलम गोरे ज्या आहेत त्यांच्याबरोबर ज्या व्यक्ती नाशिकच्या दौऱ्यावर असायच्या किंवा महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर असायच्या आणि त्यांनी मला जेव्हा ही धक्कादायक माहिती इथे येऊन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की नीलमताईंचे फोटो नाहीत, परंतु नीलमताई ज्या आहेत त्या 7 ते 8 वर्षापासून ज्या आहेत त्या अशोक खरातच्या संपर्कात आहेत। कोरोनाच्या काळाच्या आधी मी मगाशी जसं सांगितलं की खरात जो आहे तो नीलम गोरेंना एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये भेटायला गेलेला होता आणि कोरोना नंतरचा काळ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना आमदारकी मिळणार होती किंवा मंत्रीपद त्यांना पाहिजे होतं म्हणून अशोक खरातला जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी नीलम गोरेंच्या 2 फेऱ्या ज्या आहेत त्या अशोक खरातच्या कॉलेज रोड ऑफिसात जिथं महिलांचं लैंगिक शोषण चालायचं तिथं झालेल्या आहेत। अशोक खरातला जो शस्त्र परवाना दिला होता त्या शस्त्र परवान्याची नोंद पोलिसांकडे नाहीये, त्यामुळे आता ज्यावेळी हा शस्त्र परवाना दिला गेला त्यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत। अशोक खरातला जो शस्त्र परवाना देण्यात आला त्याची नोंदच जर नसेल तर हे किती गंभीर आहे, कारण याच्यामध्ये अनेक मंत्री महोदय तिथं जात होते। अशोक खरातला तसं काही रिव्हॉल्व्हरची गरज नव्हती, परंतु आता जेव्हा त्याला आपल्याला कळालं की त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर प्राप्त झालंय, मग मला वाटतंय की मध्यंतरी दत्तात्रय कराळे जे नाशिक परिक्षेत्राचे IG आहेत त्यांचं नाव या प्रकरणात समोर येत होतं आणि मला वाटतंय की IG दत्तात्रय कराळे यांचे काही फोटोही जे आहेत ते खरात बरोबर समोर आलेले आहेत। प्रत्येक गुरुपौर्णिमेला जो आहे तो ईशानेश्वर मंदिरामध्ये गुरूंकडे म्हणजे अशोक खरातकडे ते असायचे आणि त्या गुरुला जे आहे ते रिव्हॉल्व्हर ज्या पद्धतीने दिलं गेलं तर या संदर्भामध्ये IG दत्तात्रय कराळे यांची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण डिसेंबर 2025ला वावी पोलीस स्टेशनमध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि पेनड्राईव्ह गायब करण्यात आलेले होते, ते पेनड्राईव्ह गायब करण्यासाठी सुद्धा जे आदेश आले होते ते IG कराळेंचे आदेश आलेले होते।